महाविकास आघाडीतून एक्झिट, ठाकरेंनी का घेतला निर्णय? शरद पवारांच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे सावध का झाले? स्वबळाचा निर्णय भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम करू शकतो? नमस्कार. आम्हाला आमच्या ताकदीवर विश्वास आहे, त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे ठाम वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर हे स्पष्ट होते की उद्धव ठाकरे यांची भूमिका महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची निश्चित झाली आहे. महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदा या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. ही घोषणा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी ठरली आहे. आज आपण या निर्णयामागची कारणं आणि त्याच्या भविष्यातील परिणामाचा आढावा घेणार आहोत. या निर्णयामागे 5 प्रमुख कारणं अधोरेखित होतात. शरद पवारांची संदिग्ध भूमिका. महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले शरद पवार सध्या एका अतिशय चंचल स्थितीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे आणि अजित पवार गटाने भाजपसोबत युती केल्याने पवार गटाच्या भविष्यातील भूमिका गुलदस्त्यातच आहेत. शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येण्याची शक्यता, तसेच 7 खासदार आणि अनेक आमदार अजित पवार गटात जाण्याच्या चर्चेमुळे उद्धव ठाकरे सावध झाले आहेत. पवारांच्या या अनिश्चित भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार गटातील गोंधळाचा फटका निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला बसण्याची शक्यता असल्याने त्यांनी आपली स्वतंत्र ताकद सिद्ध करण्यावर भर दिला आहे. काँग्रेसचं संत गतीचं राजकारण. काँग्रेसचा निर्णय घेण्याचा धीम्या गतीचा पवित्रा आणि निवडणुकीच्या उमेदवारी वाटपावरून वारंवार होणारे वाद ठाकरेंना खटकत होते. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या उमेदवारीवरून झालेला वादाचा परिणाम निवडणूक निकालांवर झाला. या पार्श्वभूमीवर ठाकरेंना स्थानिक स्वराज्य संस्थांपासून स्वबळाची गरज भासली आहे. काँग्रेसची भूमिका ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण करणारी ठरली होती. हिंदुत्ववादी मतदारांचा मोहभंग. उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये भाजपसोबत युती तोडून महाविकास आघाडीत सामील होण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाचा फटका शिवसेनेला हिंदुत्ववादी मतदारांपासून दुरावल्याच्या स्वरूपात बसला. 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केले आणि हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून त्यांनी स्वतःचा पक्ष निर्माण केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ठाकरेंना अपेक्षित यश मिळाले नाही. हिंदुत्ववादी मतदारांशी असलेली नाळ तुटल्याने ठाकरेंना मोठा फटका बसला. हिंदुत्ववादी मतदारांचा पाठिंबा पुन्हा मिळवण्यासाठी ठाकरेंनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. भाजपसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न. गेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध सुधारत असल्याचे संकेत मिळाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली आणि त्यांच्या कामाचं कौतुकही केलं. यामुळे भाजपसोबत युती करण्याच्या शक्यतेची चर्चा रंगली. जर एनडीएतले काही घटक बाजूला झाले तर भाजपला ठाकरे गटाची गरज भासू शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांतील संधीचा अभाव. महाविकास आघाडीत कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवरील संधी मिळत नसल्याची भावना ठाकरेंच्या गटात तीव्र झाली होती. जागा वाटपावरून झालेल्या गोंधळामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. या नाराजीला सामोरे जाण्याची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. ठाकरे गटाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये हा निर्णय कितपत यशस्वी ठरेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. उद्धव ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या निर्णयावर तुमचे विचार काय आहेत? तुमची मते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा.